भारताच्या जनगणना 2027 या महत्वाकांक्षी मोहिमेचा प्रारंभ होताच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील दळवटणे गावाने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचा मान उंचावला आहे। स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारे दळवटणे हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे। 1 ते 15 मे 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या स्वगणना उपक्रमात गावातील सर्व 9 वाड्यांमधील तब्बल 425 कुटुंबांनी सहभाग नोंदवत प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली। 2011च्या जनगणनेनुसार 1871 असलेली गावाची लोकसंख्या आता अंदाजे 2262 पर्यंत पोहोचल्याची नोंद या स्वगणनेत झाली आहे। जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या नेतृत्वाखाली आणि उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम राबविण्यात आला। तहसीलदार प्रवीण लोकरे, मंडळ अधिकारी नारायण चौधरी तसेच प्रगणक आणि मदतनीसांच्या पथकाने यासाठी विशेष मेहनत घेतली। दळवटणे गावाने दाखवलेली तत्परता आणि लोकसहभागामुळे जिल्हा प्रशासनाकडून गावाचे विशेष कौतुक करण्यात येत असून आगामी जनगणनेसाठी हे गाव आदर्श मॉडेल म्हणून समोर आले आहे। माझी दळवटणे या गावासाठी प्रगणक म्हणून निवड झालेली आहे आणि आमच्या गावाची रत्नागिरी जिल्ह्यातून 100% स्वगणना करण्यासाठी निवड करण्यात आली होती। त्यामुळे सर्व मदतनीसांच्या सहाय्याने व प्रशासन, आपले प्रांत अधिकारी, तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 10 मे ते 14 मे या कालावधीमध्ये पूर्ण स्वगणना 415 कुटुंबाची पूर्ण करून घेतलेली आहे। त्यासाठी गावकऱ्यांचे योग्य सहकार्य लाभले आणि वेळोवेळी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, त्यामुळे आम्हाला हे सर्व करणं अगदी सुलभ आणि योग्य पद्धतीने झालेलं आहे। तरी आज 14 मे 2026 रोजी दळवटणे या गावाची 415 या कुटुंबाची स्वगणना 100% पूर्ण झालेली आहे। या आमच्या गावात स्वगणनेसाठी जी सरकारी यंत्रणेची टीम आली, ती आल्यानंतर त्यांनी आमच्या प्रत्येक वाडीतून, प्रत्येक घरातून फिरण्याचं काम केलं। तसेच ते माझ्या घरात पण आल्यानंतर त्यांनी लगेच प्रश्न विचारायला सुरुवात केली। थोडस मला वाटलं की काय विचारतायत काय नाही, पण माहिती घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की सगळी ग्रामस्थ मंडळी गावात काम करणारी माणसं आहेत आणि योग्य काम करतायत। त्यासाठी येणारा OTP नंबर असेल किंवा काय असेल, आम्ही त्या टायमात देत गेलो आणि त्यांच्यावर सहकार्य करत गावात फिरत पण गेलो। अतिशय उत्कृष्टरित्याने काम केलं आणि आम्ही 100% काम कार्यासाठी त्यांना 100% चांगली मदत केली। गावातलं ग्रामस्थ म्हणून आम्ही चांगली मदत केली आणि त्यांनी चांगलं काम केलं। जनगणना 2007 याचा पहिला टप्पा 1 मे पासून सुरू झालेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये स्वगणना केली जाणार आहे आणि 15 मे ते 15 जून या कालावधीमध्ये आमचे प्रगणक प्रत्येक घरी जाऊन त्याच्यामध्ये हाऊस सर्वे करणार आहे। या स्वगणनेमध्ये 1 मेला या चिपळूण विधानसभाचे आमदार श्री शेखर निकम सर, त्यासोबत चिपळूण नगरीचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष उमेशजी सकपाळ साहेब यांची आम्ही स्वगणना प्रथम केली, आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी केली। त्यानंतर आम्ही एक गाव पूर्ण 100% स्वगणना करणार याचा निश्चय केला आणि त्या अनुषंगाने छोटं गाव न निवडता एक मोठ्या गावची आपण 100% स्वगणना करू या विचार डोक्यात घेऊन आपण मौजे दळवटणे हे गाव निवडलं। या दळवटणे गावाची जी कुटुंब संख्या जी आता आम्ही पूर्ण केली ती 425 आहे आणि 2011 ची जनगणना होती, तर त्या जनगणनेच्या वेळी या गावची जी लोकसंख्या होती ती 1871 होती आणि आता आपण जे 425 कुटुंबाची स्वगणना केली त्याच्यामध्ये सध्याची जी संख्या आहे ती 2265 पर्यंत आहे। या पद्धतीने हे काम सुरू करताना त्या विभागाचे पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना आम्ही याची कल्पना दिली। त्यासोबत त्या गावामध्ये जे 3 प्रगणक आहेत त्या ठिकाणी, ते 3 प्रगणक त्या गावचे अंगणवाडी सेविका, आशा सेविका, त्यासोबत पोलीस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी या सर्वांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि एक मोठं गाव जे 425 कुटुंबाचं आहे हे 5 दिवसामध्ये पूर्ण केलं आणि आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 100% स्वगणना होण्याचा मान आपल्या दळवटणे चिपळूण तालुक्यातील या गावांनी मिळवलेला आहे।